नमस्कार, मैं हूं प्रसन्न जोशी और आप देख रहे हैं पुढ़ारी न्यूज। और हमारे साथ है देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, जिनसे हम साक्षात्कार करेंगे और आपके और हमारे मन में, हमारे दिल में जो सवाल हैं वो उनसे पूछेंगे। खरं तर अशा प्रकारची सुरुवात करून साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत घ्यायला मलाच काय, मराठी प्रादेशिक वृत्तवाहिन्यांपैकी, देशातल्या वृत्तवाहिन्यांपैकी कुणालाही ते आवडलंच असतं। अर्थात तेवढं भाग्य जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल, पण सध्या तरी जी मुलाखत थोड्याच वेळापूर्वी देशानं बघितलेली आहे, एका वृत्तसंस्थेच्या प्रमुखाला दिलेली मुलाखत, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली मुलाखत आपण पाहिली, त्या बाबतीत मात्र असं वाटतं की ही मुलाखत आणखी चांगली होऊ शकली असती। निवडणुकीच्या पूर्वीची ही बहुधा शेवटची मुलाखत जर का असेल तर तिच्या बाबतीत अधिक चांगले प्रश्न विचारता आले असते, ते विचारता आले नाहीत। त्यामुळे आपण आपला हा एकरी संवाद का असेना चालू ठेवूयात। कुणी सांगावं, कदाचित आपले हे प्रश्न मोदींपर्यंत पोहोचतील आणि कदाचित त्यांना वाटलं तर पुढच्या एखाद्या मुलाखतीत ते या प्रश्नांना स्थान तरी देतील, त्यावर उत्तरं तरी देतील, किंवा कदाचित कोणीतरी हे प्रश्न विचारेल। नमस्कार, मी प्रसन्न जोशी, आपण पाहताय पुढारी न्यूजच्या YouTube चॅनलवर आपला खास कार्यक्रम चर्चा तर होणारच। आणि थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत थोड्याच वेळापूर्वी झाली असेल तर चर्चा तर नक्कीच होणार, आणि ती चर्चा आपण करणार आहोत काही अशा प्रश्नांच्या बाबतीत जे प्रश्न या मुलाखतीमध्ये किंवा या पुढच्याही कुठल्याही मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारायला हवेत। जर का विचारले गेले नाही तर मोदींनी किमान या मुद्द्यांच्या बाबतीत स्वतःहून भाष्य करायला हवं, ज्याची वाट आपण गेली 10 वर्ष किंवा किमान 5 वर्ष तरी नक्की बघतोय। मी जे प्रश्न काढले त्याच्यापैकी काही प्रश्न त्या अनुषंगाने प्रश्न विचारले गेले, मात्र टोक काढण्यात आलं नव्हतं किंवा हवं ते उत्तर ज्या प्रकारे ज्याच्यावरती थेट मुलाखतकर्त्यानं मुलाखत जो देत असतो त्याच्याकडनं मिळवायला हवीत उत्तरं, तशी ती आली नव्हती। त्यातले मी काही प्रश्न काढलेले आहेत, काही प्रश्न थोडे रिपीट होतील, काही प्रश्नांचे वेगळे अँगल असतील। 10 प्रश्न जरी मी म्हणत असलो तरी माझ्याकडे 10 पेक्षा जास्त मुद्दे आहेत किंवा प्रश्न आहेत, आपण ते विचारायचा प्रयत्न करूया। मोदी जी, सबसे पहला मेरा सवाल होगा, आपने जो ईडी के बारे में कहा था, आणि तो प्रश्न होता जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की ईडीचा गैरवापर होतोय, आणि त्या बाबतीत मोदी म्हणाले की जवळपास 97% हे राजकारणी नाहीये, ते अन्य व्यक्ती किंवा कंपन्या आहेत, आणि फक्त 3% राजकारण्यांवरती ईडीने कारवाई केलेली आहे। तर मग एवढा बवाल क्यों बचाया जा रहा है, किंवा एवढी टीका का होते? मुद्दा त्यांचा तांत्रिकदृष्ट्या बरोबर असला तरी मोदीजी या कारवाईमध्ये भाजपमधल्या एकाही मोठ्या व्यक्तीचं, छोट्या व्यक्तीचं, नेत्याचं नाव आलेलं नाहीये। इतकंच नाही, ज्यांच्यावरती कारवाई होते ते जर का सोडून अशा कोणत्याही एजन्सीकडनं कारवाई होत असेल आणि ती व्यक्ती जर का तो पक्ष, त्यांचा मूळ पक्ष सोडून भाजपमध्ये आली तर त्या कारवाया बंद होत आहेत, स्थगित होत आहेत, क्लोजर रिपोर्ट मागितले जात आहेत। त्याचं काय, ही कारवाई अपेक्षा आहे का? आणि म्हणूनच ईडीच्या बाबतीत पक्षपातीपणाचा आरोप होतोय। मोदी जी, इसके बारे में मैं आपसे इस सवाल का जवाब लेना चाहूंगा, लेकिन आप तो हमारे सामने है नहीं, पण तरी सुद्धा प्रश्न तुमच्यासाठी मोदीजी। दुसरा, इलेक्टोरल बॉन्ड्सचा तो प्रश्न विचारला गेला, पण तो विचारला म्हणजे फक्त टिकमार्क पुरता विचारला होता। मोदींनी त्याला उत्तर सुद्धा दिलं। भाजपला फक्त 37% निधी मिळालेला आहे, मात्र आणि कंपन्या ज्यांच्यावर कारवाया झाल्या त्यांच्या कंपन्यांपैकी सुद्धा मोठ्या प्रमाणातला निधी या बाकीच्या पक्षांना मिळालेला आहे, वगैरे वगैरे। ती मुलाखत तुम्हाला उपलब्ध आहे, बरोबर आहे, उत्तर बरोबर मिळालेलं आहे। प्रश्नकर्त्याने प्रश्न विचारला, उत्तर देणाऱ्याने उत्तर दिलेलं आहे। पण याला टोक असं काढायला हवं होतं की मोदीजी, अशाही स्टोरीज बाहेर आलेल्या आहेत की काही कंपन्या ज्यांच्यावरती कधीच कोणत्या एजन्सी गेल्या नव्हत्या, त्यांची एजन्सीची कारवाई सुरू झाली आणि निधी देण्यात आला। आधी एवढासा निधी देण्यात आला असेल तर तो एवढा देण्यात आला, किंवा कारवाई सुरू होती, ती निधी मिळाल्यानंतर बंद करण्यात आली। अशा प्रकारच्या ही स्टोरीज, न्यूज स्टोरीज समोर आलेल्या आहेत। त्यामुळे या इलेक्टोरल बॉन्डच्या बाबतीत संशय उत्पन्न होतो। इस बारे में आप क्या कहेंगे प्रधानमंत्री जी? पुढचा मुद्दा आहे सनातनवरचा हल्ला, आणि प्रश्नकर्त्यानं या मुलाखतीमध्ये स्वतःहून सनातनवरती हल्ला आहे हे गृहीत धरूनच, सनातन म्हणजे आपण ज्याला हिंदू धर्म म्हणतो त्याला गेल्या काही काळामध्ये सनातन म्हटलं। सनातन हा शब्द मुळात आहेच, पण साधारणपणे बोली भाषेमध्ये आपण ज्याला हिंदू धर्म म्हणतो त्याला गेल्या काही काळापासून प्रकर्षानं सनातन म्हणणं सुरू झालेलं आहे। प्रश्नकर्त्यानं या बाबतीतही प्रश्न विचारला, सनातनवरती हल्ले होत आहेत, तुम्हाला काय वाटतं, काय म्हणायचंय वगैरे, या अर्थाचा प्रश्न होता। त्यावर मोदींनी उत्तर दिलं, जे द्यायचे ते त्याने दिलं। त्यांनी स्टॅलिनचं उत्तर दिलं, काँग्रेस ऐसी पार्टियों के साथ क्यों राजनीति करा, उनके साथ क्यों है वगैरे, ते जे काही म्हणायचं त्यांनी ते म्हटलेलं आहे। पण मुद्दा असा आहे, आपल्याला हे विचारायला हवं पंतप्रधान मोदींना, ते म्हणजे एकीकडे सनातनवरती हल्ला असं आपण म्हणत असला तरी अशा व्यक्ती हल्ला करण्याच्या ताकदीच्या नाहीयेत। साक्षात प्रचंड मोठा हिंदू धर्म ज्याला मानणारा 100 कोटीपेक्षा जास्त हिंदू समुदाय या देशामध्ये राहतो, त्यामुळे सनातनवर हल्ला करण्याची कोणाची ताकद नाहीये।
पण मुद्दा असा आहे, या ताकदीचं राजकीयकरण करून जेव्हा इतरांना धमकावलं जातं किंवा आजकाल आपण गेल्या काही काळापासून बघतोय शाकाहाराचा फार जोरदार बडेजाव सुरू झालेला आहे। अखिलेश यादवांचं सुद्धा आपण लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव माफ करा जे तेजस्वी यादव आहेत त्यांनी काही खाल्लंय मासा वगैरे खाल्लेला आहे तर तो दाखवला जातो। चैत्र नवरात्र सुरू आहेत तर नॉनव्हेज का खाल्लं वगैरे। कुणाचे जेवणाचा मुद्दा खाण्याचा मुद्दा जो अतिशय पर्सनल बाब आहे तो निवडणुकीमध्ये कसा काय आणला जाऊ लागलेला आहे हेच मुद्दे नाहीयेत। तर अयोध्येमध्ये सुद्धा मी जेव्हा गेलो होतो त्याच्यामध्ये अतिशय इतका सुंदर भव्य देव छान सगळा कार्यक्रम झालेला आहे, तिकडे मंदिर बनलेलं आहे, पण तरी सुद्धा लोकांच्या मनामध्ये अनेकांच्या तोंडून हिंदू राष्ट्राचा सारखा उल्लेख येत होता, उच्चार येत होता। हे वातावरण नेमकं कोणतं आहे? अनेक ठिकाणी काही ठिकाणी असे प्रकार आता परवाच्या होळी रंगपंचमीच्या वेळी सुद्धा घडलेले आहेत। कोणाला तरी एखाद्या जोडप्याला थांबवलं जातं, त्यांना जय श्रीराम म्हणायला लावलं जातं आणि अशा अनेक मोठ्या छोट्या घटना देशभर घडत आहेत। हे वातावरण नेमकं कोणतं आहे? सनातनला धक्का लावण्याची तर गोष्ट सोडा, ती हिंमत कोणा नाहीये, तेवढा तो साधा सुद्धाही हा धर्म नाहीये, हिंदू धर्म नाहीये। मात्र त्याच्या आडोशाला उभं राहून कोणीतरी स्वतःचा राजकीय अजेंडा राबवतंय का आणि काही वेगळं चित्रण आणण्याचा प्रयत्न करतंय का? सहिष्णू असणाऱ्या या सनातनला किंवा सहिष्णू असणाऱ्या हिंदू धर्माला आपल्या राजकीय विचारांच्या द्वारे एक शस्त्र बनवलं जातंय का? प्रधानमंत्री जी, इस सवाल का जवाब मैं आपसे लेना चाहूंगा। एक आणखी मुद्दा आहे तो म्हणजे पार्टी विथ डिफरन्स। हा प्रश्न विचारायला हवा होता की भाजपा पार्टी विथ डिफरन्स मानला गेलेला आहे। घराणेशाहीचा आरोप अनेकदा मोदींनी संसदेमध्ये सुद्धा केला आणि संसदेमध्ये मोदींच्या समोर विरोधकांनी थेट लिस्टच वाचून दाखवली। तुमच्याकडे कोणकोणते नेते केंद्रापासून खाली राज्यस्तरापर्यंत कोणकोणत्या नेत्यांची कोणाकोणाची मुलं कशा प्रकारे राजकारणात आलेली आहेत आणि तुम्ही त्यांना कसं स्थान दिलेलं आहे। त्यावेळी थोडीशी तुमची पंचायत सुद्धा झाली होती प्रधानमंत्रीजी। मग या बाबतीत आपण काय म्हणाल? अनेक नेते किंवा जे थेट ज्यांच्यावरती आरोप चाललेले आहेत किंवा मी जसाही मगाशी उल्लेख केला होता कारवाया झाल्या होत्या, सुरू होत्या, पण ते आता तुमच्यामध्ये आल्यानंतर सगळे स्वच्छ झालेले, पवित्र निर्मळ झालेले आहेत आणि म्हणूनच विरोधक मोठ्या प्रमाणात असं म्हणतात की भाजप म्हणजे वॉशिंग मशीन झालेली आहे, चारित्र्याची वॉशिंग मशीन, राजकीय वॉशिंग मशीन। या बाबतीत प्रधानमंत्रीजी आपका क्या कहना है? हा प्रश्न त्यांना विचारायला हवा होता। आणखी एक मुद्दा जो विकास वगैरे देशाच्या विकासाच्या अनुषंगाने काही मुद्दे सुद्धा मोदींनी मांडलेले आहेत। जे त्यांनी म्हणले ते मी इकडे रिपीट नाही करणार, पण जे राहिला होता जो प्रश्न जो विचारायला हवा होता मुलाखतकर्तीने तो मात्र विचारायला हवा। मग याच देशामध्ये 80 कोटी लोकांना आपल्या सरकारने नुकत्याच झालेल्या बजेटमध्ये 80 कोटी लोकांना राशन व्यवस्था देऊ केलेली आहे। एका अर्थाने चांगली गोष्ट आहे, कोणी उपाशी राहण्याचं काही कारणच नाही, त्यांना आपण देशाची सगळ्यांची सामूहिक जबाबदारी म्हणून ते दिलं पाहिजे, त्याबद्दल आभार आहेत। प्रश्न असा आहे 80 कोटी जनता, भारताची लोकसंख्या सुमारे 1.5 अब्ज आहे। 80 कोटी जनतेला जर का आपल्याला राशन पुरवावं लागत असेल तर ही व्यवस्था नेमकं काय निर्देशित करते त्या देशामध्ये ज्याची आर्थिक ग्रोथ स्टोरी आज आपण जगासमोर मांडायचा प्रयत्न करतोय आणि ती खरी पण आहे, आकडेवारी तर सगळ्या वरती जाणाऱ्या आहेत। मग अशा वेळी या ग्रोथ स्टोरीचं काय करायचं? 80 कोटी जनतेला आपल्याला ते द्यावं लागतंय। मोदींना हाही मुद्दा विचारता आला असता। एक मुद्दा आणखी विचारायला हवा होता, त्यालाही नीट स्पर्श झालेला नाहीये, तो म्हणजे एकीकडे संदेशखालीतल्या प्रकरणानंतर राईटफुली, आणि मी शब्द जाणीवपूर्वक म्हणेन, संदेशखाली पश्चिम बंगालमधल्या घटनेनंतर भाजप आक्रमक झाला। कोणी संवेदनशील माणसाने आक्रमक झालंच पाहिजे, पण तेच पंतप्रधान मोदीजी, तोच भाजप, तेच त्यांचं काडर जेव्हा मणिपूरच्या घटना घडल्या त्यावेळी मात्र त्याला वाटेल ते लेबल तरी लावत होते, दुर्लक्ष तरी करत होते। या बायका असंच बघतात असं कोणीतरी म्हणतंय आणि अशी वाटेल ती विधानं चालली होती। मोदींकडनं त्या बाबतीतलं ना स्टेटमेंट ना तिकडे जाऊन भेटणं, लोकांना भेटणं, त्यांना दिलासा देणं, अशाही गोष्टी तुलनेनं पाहिल्या नाहीत। इतकंच नाही, कुस्तीपटू, महिला कुस्तीपटूंच्या बाबतीत जे भाजप खासदाराकडनं ज्यांच्यावरती आरोप लावण्यात आला, ज्याची पोलिसांकडची FIR कॉपी आणि त्याच्यामध्ये काय काय आरोप आहे ते सुद्धा समोर आलेले, तरी सुद्धा प्रत्यक्ष कारवाई झाली नाही। जे झालं ते सुद्धा कसं झालं, त्यांनी त्यांचा जो चेला किंवा ज्याला आपण म्हणूया त्यांच्या विश्वासातला माणूस कुस्ती परिषदेवर आल्यानंतर पटकन त्यांनी कुस्ती स्पर्धा आयोजित केली आणि अचानक ती बरखास्त करून टाकण्यात आलं ते मंडळ आणि त्यांना एक धक्का देण्यात आला, पण थेट त्यांना हात लावण्याची क्षमता किंवा एक धैर्य दाखवण्यात आलं नाही। हा मात्र काय प्रकार आहे हा विचारला पाहिजे। आणि एक मगाचा मुद्दा जो माझा तेव्हाचा राहिला असता तो म्हणजे जो सनातनवाला मुद्दा होता, त्याच्यामध्ये बुलडोझर पॅटर्न वगैरे गोष्टी आणल्या जात आहेत आणि त्यामध्ये कुणावरती जास्त सर्वाधिक अशा प्रकारच्या कारवाया होत आहेत, याही बाबतीत लोकांमध्ये संभ्रम आहे। हे खरं आहे की उत्तर प्रदेशमध्ये योगींनी धर्म नाही बघितलेला किंवा तसा दाखवता येत नाही की हिंदू किंवा मुस्लिम,
पण हे खरं आहे, जो पॅटर्न अनेक ठिकाणी राबवायचा प्रयत्न होतो त्याच्यामध्ये अल्पसंख्याक समुदाय जास्त भीतीखाली आहे. मणिपूरचा मुद्दा झाला. थोडा आर्थिक काही मुद्दे घेऊयात. त्याच्यामधले जे काही मुद्दे असे पटकन ज्याच्याबद्दल एक संयुक्त उत्तर घेता आलं असतं ते म्हणजे जीएसटी. ज्या जीएसटी बद्दल भाजपनं काँग्रेस आणि तेव्हाच्या युपीए सरकारवरती जोरदार टीका केली होती, तो जीएसटी तुमच्याकडनं वस्तुतः सोपा येणं अपेक्षित होतं, कारण तुम्ही टीका केली होती. तो जीएसटीचा गुंता आजही गुंताच आहे. तो पुरेसा ज्याची सगळ्या व्यापारी आणि सगळ्या कंपन्यांना किंवा इन्स्टिट्यूशन्सना अपेक्षा होती ते झालेलं नाहीये. त्याच्या बाबतीत आपण या 10 वर्षात काही पुढे आणखी काही पुढे का नाही जाऊ शकलो, या गेल्या 5 वर्षात काही पुढे का नाही जाऊ शकलो. रोजगाराचा मुद्दा आपण उपस्थित करता प्रत्यक्षामध्ये मात्र कधी गिग इकॉनॉमीचा उल्लेख होतो किंवा कधी कुठल्या तरी प्रत्यक्षात रोजगार नसतात पण केवळ पोट ज्याला म्हणतात सर्व्हायव्हिंग यासाठीच्या गोष्टींना रोजगार आपण म्हणणार आहोत का. म्हणजे ज्याचा उल्लेख अनेकदा केला जातो की वडा भजी तळणं हे काम वाईट नाहीये, पण मूळ रोजगाराला एक चांगला रोजगार की जो तुम्हाला एक चांगलं जीवनमान प्रदान करेल त्याची तुलना अशा रोजगाराशी करता येत नाही. किंवा गिग इकॉनॉमी मधला कोणी डिलिव्हरी बॉय असेल तर त्याला एक चांगला रोजगार म्हणता येत नाही. या गोष्टींकडे आपण कसं बघणार आहात. अग्निवीरचा ज्याच्यामध्ये उल्लेख करतो, काँग्रेसने तर म्हटलेलं आहे की अग्निवीर ते पूर्ण बंद करणार आहेत. या अग्निवीरच्या नंतर किती आगडोप उसळला होता ते आपण पाहिलेलं आहे. प्रधानमंत्री मोदीजी, आपका इसके बारे में क्या कहना है, हे मात्र नक्की विचारायला आवडलं असतं की रोजगार आणि भारताची आर्थिक स्थिती याही बाबतीत अनेक स्टार्टअप्स, भारतामध्ये स्टार्टअप्सची संख्या मोठी आहे पण अनेक कंपन्या, बायजू हे फार मोठं उदाहरण झालं, मात्र झोमॅटो असेल आणखी काही कंपन्या आहेत ज्या विविध क्षेत्रात उभ्या राहिल्या होत्या आणि आता काही नावं लक्षातही राहणार नाहीत पण त्यांचा डाऊनफॉल सुद्धा तेवढ्याच प्रमाणात बघायला मिळाला. हा एक बबल आहे का अशी सुद्धा शंका आर्थिक नियतकालिकांनी व्यक्त केलेली आहे. आणि प्रत्यक्षात याच्यातून एम्प्लॉयमेंट किती जनरेट होते आणि नुसती एम्प्लॉयमेंट नाही, एक सुरक्षित एम्प्लॉयमेंट, ज्याचा पुढे माझा बोलण्यामध्ये संदर्भ येईलच, एक अशी एम्प्लॉयमेंट, एक असा रोजगार की ज्याच्याद्वारे जीवनातलं स्थैर्य अपेक्षित असतं. म्हणून तर लोक सरकारी नोकऱ्यांसाठी किंवा अशा नोकऱ्यांसाठी धडपडत असतात. त्या अशा स्टार्टअप्स मधल्या मिळणाऱ्या नोकऱ्यांमध्ये ते खरंच गम्य आहे का. प्रधानमंत्री जी, ये सवाल मैं आपसे बिल्कुल पूछता, जरूर पूछता. पुढचा एक मुद्दा आहे तो म्हणजे नेहरूंवरती एक फार प्रेम आहे भाजपचं. आणि स्वतः पंतप्रधान मोदीजी असतील किंवा भाजप असेल अनेकदा नेहरूंचा उल्लेख करत असतात. कधी संसदेमध्ये, कधी संसदेच्या बाहेर नेहरूंमुळे हे झालं, नेहरूंमुळे ते झालं. वस्तुतः नेहरू गेले, त्यानंतर एक बराच काळ गेला आणि आता तुमच्याकडे 10 वर्षाचं सरकार असताना सुद्धा नेहरू हा टीकेचा मार्ग करण्याचा, नेहरू हा टीकेचा मुद्दा असण्याचं कारण काय आहे. नेहरूंवरची टीका का आहे. त्या काँग्रेसचा टीका की जिच्याकडे आजही 40% जास्त वोट शेअर या देशाचा जवळपास असू शकतो, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, आणि त्यामुळे ही टीका होते का. नेहरूंवरची टीका ही राहुल गांधींवर आता टीका थेट करता येत नाहीये. आणि आताचं आधीचं जे मॉडेल होतं नेहरू मोदी की राहुल गांधी हे आता वर्क करणार नाही म्हणून अचानक नेहरूंना आणलं जात आहे का. याच्या मागचं राजकारण काय आहे हे मोदींकडनं समजून घ्यायला नक्की आवडलं असतं. एक आणखी मुद्दा घटनेच्या बाबतीत सध्या खूप मुद्दे उपस्थित होतात. काँग्रेस म्हणते की भाजप घटना बदलणार आहे आणि मोदी तर असंही म्हणालेले की स्वतः प्रत्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परत आले तरी सुद्धा घटना बदलली जाणार नाही इथपर्यंत बोलून गेले मोदीजी. पण मग जर का इतकं घटनेबद्दल प्रेम आहे, आपुलकी आहे मोदीजींना, तर अनेकदा भाजपच्या नेत्यांकडून किंवा भाजपच्या प्रभावळीत असणाऱ्या आध्यात्मिक क्षेत्रातल्या काही मंडळींकडून जाणीवपूर्वक आणि वेळोवेळी हिंदू राष्ट्र हा शब्द वापरला जातो. मग हा हिंदू राष्ट्र त्या घटनेत कुठे आहे तो तरी आम्हाला दाखवून द्यावा. या हिंदू राष्ट्राबद्दल आणि घटनेबद्दल जेव्हा अशा या संकल्पना समांतररित्या मांडल्या जातात तेव्हा मोदीजींना विचारायला आवडलं असतं, मोदीजी कृपा करके आप बताइए कि आप एक जगह पे आप संविधान का इतना गौरव करते हैं, इतना भी कह देते हैं कि खुद बाबा साहेब स्वयं आप जाएं तो भी संविधान में बदल नहीं होगा, फिर इसी देश में इसी संविधान के गरिमा के सामने हिंदू राष्ट्र की संकल्पना जब बहुत बार सब जगह पे कोई उद्घोषित करता है, फिर वो बीजेपी से जुड़ा हुआ हो या अन्य कोई हो, प्रधानमंत्री के हैसियत से आप इस संकल्पना के बारे में क्या बताएंगे, क्या कहेंगे. मुसलमानांच्या बाबतीतला पण एक मुद्दा विचारायला हवा होता. हे खरं आहे की जेव्हा मुसलमानांचा मुद्दा येतो त्यावेळी भाजपवाले म्हणतात आम्ही ट्रिपल तलाक काढून दाखवला, कायदा करून दाखवला आणि त्यामुळे मुस्लिम महिलांना किती त्याचा फायदा झालेला आहे. पण त्याच वेळी या देशामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम अस्वस्थ आहेत, ते स्वतःला टार्गेट झाल्याचं त्यांना जाणीव झालेली आहे. किंवा अनेकदा ते, मी जेव्हा मला भारतात 4 राज्यांच्या निवडणुकीसाठी जाता आलं, मध्य प्रदेश, छत्तीसगड पासून राजस्थान पर्यंत आणि उत्तर प्रदेशात सुद्धा अदृश्यीकरण
मुसलमानांचं अदृश्यीकरण सामाजिक, राजकीय आणि अशा सार्वजनिक मंचावरनं हळूहळू होत चाललेलं आहे. ते गृहीत धरले जात आहेत, ही भावना मुसलमानांमध्ये. त्यांच्याशी साधं बोललं तरी सुद्धा ते कळायला लागतं. या वातावरणाबद्दल आपल्याला काय म्हणायचं आहे, हे मोदींना विचारायला नक्की आवडलं असतं. आणखी काही मुद्दे आहेत, त्यातले काही मुद्दे जे पटापट टच त्याचे करायचे झाले तर पंतप्रधान मोदी हे फार मोठं पद आहे. स्वतः मोदींनी आता 10 वर्ष ते रूल करतायत आणि आपल्या कामाच्या माध्यमातून असेल, त्यांच्या कामाच्या धडाक्याच्या माध्यमातून असेल, पण मोदी हा आज एक आंतरराष्ट्रीय पातळीवरती एक चेहरा आहे. असे मोदी आणि जे स्वतः एक संविधानात्मक पदावर बसलेले आहेत, ते काही प्रोपोगंडा फिल्म्सना प्रमोट करतात, अशा काही व्यक्तींना सुद्धा प्रमोट करतात, त्यांना ट्विटरवरती फॉलो करतात. हे खरंच मोदीजी चाललं असतं का? आणखी एक मुद्दा म्हणजे आज मोदी मुलाखत देत आहेत, मात्र ते सिलेक्टिव्ह मुलाखत देत आहेत. वस्तुतः आपणच आधीच्या पंतप्रधानांवरती मौनी असल्याबद्दल टीका केली होती. मग या देशाच्या प्रमुख प्रश्नांच्या बाबतीत माध्यमांसमोर येणं आणि प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याला उत्तर देणं, मग ती वर्षातून एखादी असेल तरी हरकत नाही. किमान गेल्या 5 वर्षात 5 प्रेस कॉन्फरन्सेस झाल्या असत्या, आता निवडणुकीच्या तोंडावर झाली असती. अशा प्रेस कॉन्फरन्सेस आपण का करत नाहीत? मुलाखतीच का असतात की ज्या एकांगी आणि एकसुरी होत जातात? कारण शेवटी त्या पत्रकाराचं जेवढा आकलन असेल तेवढेच ती प्रश्न किंवा तो पत्रकार विचारू शकतो. मग ही मर्यादा नाही का? हा माध्यम सन्मुख असण्याच्या ऐवजी माध्यमापासून तोंड फिरवणं नाही का? किंवा याबद्दल नेमकं काय कारण आहे? आणि मग त्याच्या अनुषंगाने मग थोडासा गोदी मीडिया मोदी मीडियाचा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. मग या बाबतीत तुम्हाला एवढा चौथा स्तंभ म्हटला जातो, मग या बाबतीत आपल्याला काय वाटतं? हाही प्रश्न विचारायला आवडलं असतं. शेतकऱ्यांचा एक प्रश्न आहे, तोही घेता आला असता. शेतकरी आंदोलनं दिल्लीच्या भोवती होत आहेत, शेतकरी आपल्या हक्कांसाठी येत आहेत. त्यांच्याकडनं प्रायमा फेसी कोणत्याही प्रकारे हिंसक कारवाया होत नसताना त्यांना रोखण्यासाठी खिळे लावले जातात रस्त्यावर आणि त्यांना अडवलं जातं. हे चित्र स्वतंत्र भारतामध्ये का दिसायला हवं? ज्यांचा गौरव तुम्ही अनेकदा केलेला आहे, ज्यांच्यासाठी तुम्ही आपण कायदे आणतो असं सुद्धा म्हणालेलं आहात, त्या शेतकऱ्यांना स्वतःचं म्हणणं मांडण्यासाठी स्वतःच्या राजधानीमध्ये येणं इतकं दुष्प्राप्य का ठरावं? हाही प्रश्न त्यांना विचारावा लागला असता. MSP मिनिमम सपोर्ट प्राइस प्लस 50% हे आपलीच घोषणा होती, ती प्रत्यक्षात का येऊ शकलेली नाहीये? आपण 3 कायदे आणता, नंतर ते स्वतः परस्परच मागे घेता, हा आणखी एक पुन्हा वेगळ्या प्रश्नाचा विषय झाला असता की संसदेच्या मंचावरनं काही होण्याच्या ऐवजी परस्पर काही घोषणा करणं, तुमच्या ट्विटरच्या माध्यमातून असेल, स्वतःच घोषित करणं असेल, ही घटनात्मक, कारण पुन्हा घटना महत्त्वाची आहे, घटनात्मक रचनेला बायपास करून केलेल्या गोष्टी नाहीत का? हा मुद्दा सुद्धा त्यानिमित्तानं उपस्थित होतो. संस्थांना मोडणे, इन्स्टिट्यूशनल डॅमेजेसचा मुद्दा सुद्धा मोठ्या प्रमाणात सध्या चर्चेला जातोय. तो जसा ईडी सीबीआयचा आहे, तसा विद्यापीठांपर्यंतचा आहे, तो तसा सरकारी यंत्रणांबद्दलचा आहे. त्या अधिकाधिक बंदिस्त होत चाललेल्या आहेत, तिथल्या गोष्टी समोर येत नाहीयेत. काही वेळा आकडेवारी बदलली जाते असे सुद्धा आरोप झालेले आहेत आणि गोष्टी मॅनेज होऊ लागलेल्या आहेत आणि त्याच्याबद्दलचा बेभरवसा तयार होण्याचं या लेवलपर्यंत गेलेलं आहे की आता एखाद्या खटल्यानंतर, एका अतिशय महत्त्वाच्या खटल्यानंतर थेट तिकडचे न्यायमूर्ती जर का संसदेत जाताना, खासदार होताना बघायला मिळत असतील तर लोक त्याच्यावरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत. बाकीच्या गोष्टींची तर बातच सोडा, त्याच्यावरती तर आता सुद्धा टीका चालू आहे. मग ते निवडणूक आयोग असेल, मग ते EVM असेल, नाही तर अन्य कुठल्या गोष्टी असतील. याही बद्दल संस्थांना एक प्रकारे मोडकळीस आणण्याच्या बाबतीतला सुद्धा जो मुद्दा उपस्थित केला जातोय त्याही बद्दल प्रश्न विचारता आला असता. काही टेक्निकल मुद्दे आहेत पण ते तसे खूप महत्त्वाचे आहेत. म्हणून आत्ताचा काळ डिजिटल युगाचा आहे, त्याच्यामधले प्रायव्हसी लॉस किंवा डिजिटल राईट्स याबद्दलचे मुद्दे आहेत, तेही त्याबाबतीत सरकारची नेमकी धोरणं काय आहेत. पेगासस सॉफ्टवेअरच्या वापराबाबतीत जेव्हा सरकारला विचारण्यात आलं त्यावेळी सरकार त्याबद्दल स्पष्टपणे उत्तर देत नव्हतं. आम्ही पेगासस वापरलेलं नाही कोणावर, असा स्पष्ट उच्चार सुद्धा सरकारकडनं झाला नाही असा आरोप करण्यात आला होता. याबाबतीतल्या नेमक्या भूमिका काय आहेत आणि देश आता पुन्हा डिजिटल इंडिया आहे आपला, त्यासाठीची धोरणं आपण समोर आणतायत, मग याबाबतीतलं नेमकं म्हणणं काय आहे हे सुद्धा समोर यायला हवं होतं. आणखी एक मुद्दा म्हणजे जसे आपले CEO अमिताभ कांत होते, त्यांनी नीती आयोगाचे CEO अमिताभ कांत यांनी एक वक्तव्य केलं होतं, टू मच डेमोक्रेसी. किंवा नंतर संजीव सन्याल जे आर्थिक सल्लागार आहेत पंतप्रधानांचे, त्यांनी म्हटलं होतं की IAS वगैरे किंवा UPSC परीक्षांसाठी ॲस्पिरेशन्स जे असतात त्याची पॉवर्टी, ॲस्पिरेशनल पॉवर्टी असा त्यांनी उल्लेख केला होता की महत्त्वाकांक्षांचं दारिद्र्य त्यांनी म्हटलं होतं. हा नेमका काय प्रकार असतो? म्हणजे अमिताभ कांत म्हणतात टू मच डेमोक्रेसी आहे असं ते तुमच्या अखत्यारीत असलेल्या यंत्रणांवरती असताना ते म्हणत असतात, तेव्हा त्याचा अर्थ नेमका कसा घ्यायचा? जेव्हा सन्याल म्हणतात की ही ॲस्पिरेशनल महत्त्वाकांक्षांचं दारिद्र्य असं म्हणत असतात त्यावेळी त्याचा नेमका अर्थ कसा घ्यायचा?
एकीकडे साध्या साध्या नोकऱ्यांसाठी झुंबड उडते आणि मग जिकडे महत्वाकांक्षा केली पाहिजे IAS UPSC साठी बघितली पाहिजे, कारण त्या तशा प्रकारचे रोजगार लोकांना हवेत. त्यासाठी मुलं जेव्हा आपापली काही वर्ष देत असतात महत्वाची, त्यावेळी तुमचे एक महत्वाचे पदाधिकारी असे शब्द प्रयोग करतात, त्यावेळी नेमकं आपलं मत काय असतं या परीक्षांबद्दल, सरकारी नोकऱ्यांसाठी असणाऱ्या झुंबड जी उडते त्याच्याबद्दल, कमी नोकऱ्यांबद्दल आणि आपण दिलेल्या रोजगाराच्या वचनाबद्दल, असे हे काही प्रश्न मी काढलेले आहेत. आणि एक शेवटचा प्रश्न मात्र मी नक्की विचारला असता त्यांना, प्रधानमंत्री मोदी जी, आपके पार्टी के हर मुख्यालय हो या फिर आपके पार्टी का कोई भी लोकल ऑफिस क्यों न हो, कचेरी क्यों न हो, वहां पे लिखा होता है देश राष्ट्र सर्वप्रथम, उसके बाद पार्टी और अंत में मैं स्वयं, असं आपल्या पार्टीत पक्षामध्ये लिहिलेलं असतं. आणि अतिशय एक चांगला विचार आहे तो, अतिशय चांगला, सगळ्यांनी त्याचा अनुसरण करावं असा विचार आहे. पण तरी सुद्धा तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या आता या मुलाखतीमध्ये सुद्धा सगळ्या ठिकाणी मी हे राबवलं, मी हे केलं, आम्ही नसतं, ते भाजप सरकार नसतं, भारत सरकार नसतं, आम्ही मिळून केलं असं नसतं, ते मी असतं, मोदी असतं, मोदी की गॅरंटी असतं. तुमचा जो आत्ताचा मॅनिफेस्टो आला आहे त्याच्यामध्ये सुद्धा फक्त तुमचा फोटो आहे आणि भाजपचा चिन्ह आहे, कमळ चिन्ह आहे. पण तुमचं प्रमोशन सगळ्या बाबतीत प्रकर्षानं बघायला मिळतं. असा व्यक्ती करिश्मा हा हे काँग्रेसचं दुर्गुण मानला जात होता. इंडिया इज इंदिरा, इंदिरा इज इंडिया असं म्हटल्यामुळे आजही त्याच्या दाखले दिले जातात. पण मग आपण ज्या प्रकारे स्वतःला प्रोजेक्ट करता, कोणत्या योजनेमध्ये प्रामुख्याने तुम्ही दिसता, तुमचा चेहरा प्रकर्षाने बघायला मिळतो, या बाबतीतला आपलं नेमकं म्हणणं तरी काय आहे? अशा प्रकारे स्वतःचं सारखं प्रोजेक्शन करणं आणि भारतीय योजना ज्या तुम्ही तुमचा पक्ष म्हणून डिलिव्हर करणार असेल, की ज्याच्यासाठीचा पैसा भारताच्या राजस्वातून येतो, राजकोषातून येतो, त्याच्यावरती ते मी केलं असं म्हणणं हे कितपत योग्य आहे? कारण या सगळ्या गॅरंटीज मध्ये तुमच्या असो किंवा राहुल गांधींच्या गॅरंटीज असो, त्या मुळात संविधानानं दिलेल्या लोकशाही चालवण्याच्या गॅरंटीतून होणाऱ्या डिलिव्हरीची गॅरंटी असल्यामुळे ती तुमच्या पक्षाची असू शकते, तुमच्या सरकारची असू शकते, पण ती तुमची गॅरंटी कशी, ती मोदीची गॅरंटी कशी? या अनेक प्रश्नांचं ही मुलाखत घेता आली असती, पण तरी सुद्धा संधी मिळालेली नाही. लेकिन तरी सुद्धा फिर भी मोदी जी, मैं आपका धन्यवाद व्यक्त करूंगा, आभार व्यक्त करूंगा कि आपने हमें यह अवसर दिया, मौका दिया आपसे संवाद करने का, आपसे कुछ बातचीत करने का. तर अशी मुलाखत होऊ शकली असती तर फार छान झाली असती. पण सध्या तरी आपण प्रश्नांवरतीच समाधान मानूया आणि हा कार्यक्रम ज्याच्यामध्ये अशाच मुद्द्यांसह चर्चा होत राहते, म्हणून तर चर्चा तर होणारच. पाहत राहा पुढारी न्यूजवर.